हरिओम नमस्कार। मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आज इथे मी जुन्या ब्लाऊजची मापे कशी घ्यायची 34 साइज आहे ह्या ब्लाऊजची। तर मी ते पहिल्यापासून तुम्हाला माप कशा पद्धतीची घ्यायची ते दाखवणार आहे। तर पहिल्यांदा इथे मी बघा पूर्ण उंची घेतलेली आहे। पूर्ण उंची घेता वेळेस कधीही नेहमी बॅक साइडून घ्यायची आणि ज्या ठिकाणी आपला टक्स टाकलेला असतो त्या ठिकाणी आपल्याला कापड म्हणजे खेचायचं। तर इथे माझी भरलेली आहे पूर्ण उंची 12.5। तर जी काय असते ती प्रत्येकाची साइज वेगळी असते हाईटची। तर तुम्ही जशी हवी आहे त्या पद्धतीने तर कधीही घेता वेळेस आपल्याला नेहमी शोल्डर पासून ते आपला फोर टक्स ब्लाउजला पाठीमागा असतो टक्स तिथेपर्यंत आपल्याला खिचून कपड्या पूर्ण उंची घ्यायची आहे। त्यानंतर गळा घेता वेळेस कधीही इथे ओपन ज्या साइडला गळा आहे मी इथे नखाच्या साहाय्याने तुम्हाला दाखवलेला आहे। मागील बॅक साइडचा गळा पण घेता वेळेस त्या पद्धतीने आपल्याला घ्यायचा आहे। जी काय आपल्या गळ्याची उंची येते ती घ्यायची आहे। आवडीनुसार असते प्रत्येकाची उंची वेगवेगळी। तर इथे आपल्याला पुढील भागाला म्हणजे गळा असतो तिथे आपल्याला हुक लावून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर इथे पण बघा मी बोटाने तुम्हाला दाखवलेले आहे पुढील गळ्याची कशी उंची घ्यायची। तर नेहमी कसं असते आपल्याला हुक घालूनच उंची घ्यायची पुढील गळ्याची वगैरे। आणि त्यानंतर इथे बघा मी छतीचा घेर कशा पद्धतीने घेतलेला आहे। ज्या ठिकाणी आपला मुंडा आहे आणि इकडल्या साईडला हुकाचं जी बाजू आहे टोक तिथे पटकन असे पकडून घ्यायचे आहे कापड आणि खेचायचं आहे। खेचायचं आहे म्हणजे काही वेळेला काय होतं खूप दिवसाचा जुना ब्लाऊज असला तर जास्त नाही खेचायचा लिमिटमध्ये खेचायचा। तर जे काय इथं हे होईल ते आपल्याला छतीचा घेर घ्यायचा आहे। तर इथे माझा 8.5 भरलेला आहे। जे काय तुमची भरल ती छतीचा घेर तो घ्यायचा आहे। त्यानंतर इथे बघू शकता मी बाही उंची घेतलेली आहे। बाही उंची घेता वेळेस नेहमी ही कुठल्या दंडाची जी असतो मेन घेर तिथे आपल्याला घडी घालायची आहे आणि इथे शोल्डरचा जॉइंट असतो तिथे भरून घ्यायची आहे। आपल्याला जी उंची भरते ती घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि पूर्ण उंची वगैरे घेऊन झाल्यानंतर आपल्याला शोल्डर किती ठेवायचं किंवा गळा रुंदी किती ठेवायची मुंडा किती ठेवायचा तर मी इथे तुम्हाला सांगते। तर इथे कधीही पण बघायचं जे आपली शोल्डर पट्टी असते मेन खांद्यावरची ती आपल्याला मापून घ्यायची आहे। तर ही शोल्डर पट्टी कुणाची 2.25 भरते तर कुणाच्या 2.5 भरते। तर इथे माझ्या 2.5 भरलेले आहे। तर मी मुंडा 5.5 आणि शोल्डर पण 5.5 आणि गळा रुंदी 2.25 ठेवणार आहे ह्या ब्लाऊजला। तर तुम्हाला तक्ता हवा असेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता। आपल्या छतीच्या घेरानुसार मी तक्ता हे करत आहे। तर इथे बघा पूर्ण उंचीत वगैरे वाढवायची जर माप हवी असेल तुम्हाला माप तर तुम्ही तेही माहिती विचारू शकता DM करून। तर इथे मी आता मुंडा किती ठेवायचा किंवा गळा रुंदी किती ठेवायची मी हे 34 साइजचं माप आहे हे सांगितलेलंच आहे तुम्हाला। तर इथे मी आता इथे बघू शकता कटोरी मापण्याची पद्धत। इथे मी आपली कटोरी 5.25 भरत्या अशा पद्धतीने आपल्याला कटोरी घ्यायची आहे। कटोरी घेता वेळेस हुक्का कुठल्याच बाजूने घ्यायची आहे आणि ज्या वेळेला आपले काजा असतात त्यावेळेला काजा कुठल्या साईडून घ्यायचे। तर चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा। तुम्ही दंडघेर घेऊ शकता आणि कमरघेरही घेऊ शकता। तर मी ते दाखवलेलं नाही आहे कारण माझ्याकडे ब्लाऊज आहे।